हा रोडला ना स्पीड ब्रेकर मजबूत आहे, मजबूत स्पीड ब्रेकर. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे रात्रीचा हा रस्ता घेऊ नका. लेफ्ट कशाला, आपण स्ट्रेट जाऊ ना, दाखवतो लेफ्ट आपल्याला, पण आपण स्ट्रेट जाऊ इकडून. ते युटर्न मार सांगते बघा ना, ती सांगते युटर्न मार, युटर्न मार. काय युटर्न मारू मी, इकडून रस्ता माहिती आहे मला राजा. तो गुगल आंटी बोलेल झक मारून मला मॅप लावलेस तू. पुढे फुल ऑन ट्रक ट्रॅफिक आहे बघा या साईडला. रस्ता केवढा मोठा आहे बघा, 3 ट्रक जाऊ शकतात, इतका मोठा रस्ता आहे. आईला बघा. अरे थांब थांब, लेफ्टला येऊ नको राजा. झाक मारल्याने ह्या रोडनी आला असं वाटतं मला. स्ट्रेट गेलो असतो कर्नाळा साईडनी. घ्या पाहिजे ना ॲडव्हेंचर, घ्या ॲडव्हेंचर घ्या. आईला नवीन हा रस्ता बेकार आहे यार, हा रस्ता करा यार. एवढे ट्रक वगैरे जातात. अरे देवा, ट्रॅफिक बघा काय आहे. कशाला आलो मी इथून. जर बायकर कोणी असेल ना तुम्ही तोवाला लेफ्ट घ्या बिकानेरवाला, मी असं म्हणेन तुम्हाला. GPS आंटी बोला असेल मैंने बोला था, बोल दिया नहीं ना, इसलिए ऐसा हुआ, सुनते नहीं हो मेरा. नमस्कार, म्हणजे तुमचं आपल्या यूट्यूब ट्रॅव्हल वगैरे आम्हाला तुमचं मनापासून स्वागत आहे, म्हणजे अगदी मन स्वागत आहे. आज तारीख आहे 22 ऑगस्ट आणि दुपारची बरोबर 2:15. आपण गेलो होतो लोणेरेला, कारण की मला द्यायचं होतं मुंबई गोवा हायवेचा अगदीच लेटेस्ट अपडेट. म्हणजे मी 22 ऑगस्टला शूट केला आहे मुंबई टू लोणेरेचा प्रवास. नक्कीच चेकआउट करा, तो व्हिडिओ आलेला आहे. आता आपण बॅक टू मुंबई चाललो आणि आता येऊन पोहोचले आपण खारपाड्याला. तर मी आता असा विचार करतोय, जेव्हा आपण खारपाड्यावरून पोहोचतो आणि मग स्ट्रेट जातो, मग अख्खा कर्नाळा, मग JNPT, मग आपलं पनवेल साईडचा सर्व लागत आपण पोहोचतो आपला मुंबईला. तर मी असा विचार करतोय की खारपाड्याला अजून एक रस्ता जातो टुवर्ड मुंबईला. आपण खारपाडा आल्यावर लेफ्ट मारले की चेन्नर मार्गे आपण जातो पाम बीच रोडला आणि मग तिकडून आपण पुढे जातो आपल्या मुंबईला. तर विचार करतो की हा रस्ता जरा तुम्हाला दाखवतो, कारण हा सरळ रस्ता तुम्हाला हजारावर दाखवलेला आहे आणि चेन्नर मार्गे बरेच टाईम झाला मला दाखवून. तर हा पण एक ऑप्शन होऊ शकतो तुम्हाला, जर तुम्हाला गावी जायचं असेल किंवा गावावरून मुंबई जायचं असेल. तर हा रस्ता आता कसा आहे हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आता दुपारचे वाजलेत बरोबर 2:15. तर कदाचित आपल्याला पाम बीच रोड पोहोचेपर्यंत अजून 1 तास जाईल. तर आपण सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअपमध्ये आल्यावर तुम्हाला सांगेन मी काय. चला. तर मंडळी, जेव्हा मी मॅपवर टाकतो ना पाम बीच रोड, तेव्हा तो आपल्याला आयडियल दाखवतो स्ट्रेटच रस्ता 42 किलोमीटर 51 मिनिट्स. पण जेव्हा मी हा चेन्नर मार्गे सिलेक्ट करतो ना, तेव्हा किलोमीटर कमी होतात, 35 किलोमीटर होतात, पण मिनटं दाखवतो 57 मिनिट्स. म्हणजे हा वाला आहे 51 मिनिट्स, हा वाला आहे 57 मिनिट्स. म्हणजे ऑलमोस्ट 7 मिनिटाचा फरक पडतो. पण किलोमीटर तुमचे कमी होतात. कदाचित इकडे कुठे ट्रॅफिक आहे असं मला तरी वाटतं बघा, म्हणून तो कमी होतो की नाही माहिती नाही. चला, याच्यावर आपण टाकूया पाम बीच रोड डॅश कॅमवर. चला मग मंडळी, आपण निघालो आहे. रूट अजून पण दाखवतो आपलं स्ट्रेट आहे, पण आपण आता इथून गया लेफ्ट टर्न. स्ट्रेट दाखवतो आहे 42 किलोमीटर आणि 51 मिनिट्स. आता इथून युटर्न गया. युटर्न, अरे बाबा थांब जरा, युटर्न इतका काय खास नाही आहे, आरामात जायला पाहिजे आपल्याला. हां, एकदम आरामात, एकदम आरामात. हां, चला निघालो आहे आपण. आता युटर्न घेतल्यावर टायमिंग चेंज होईल, किलोमीटर कमी होतील, पण थोडा टाईम वाढेल असं मला ते वाटतं. बघा, किलोमीटर कमी झाले, किलोमीटर झाले 35 किलोमीटर आणि टायमिंग झालं 59 मिनिट्स. म्हणजे ऑलमोस्ट 8 ते 9 मिनटं वाढले. कदाचित पुढे कुठे ट्रॅफिक वगैरे असेल, पण तुम्ही युटर्न घेतल्यावर रस्ता जरा हा बेकार आहे बघा, हा रस्ता जरा बेकार आहे, मध्ये खड्डे वगैरे आहेत तसं. आणि तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेन, ह्या रोडला ना स्पीड ब्रेकर मजबूत आहे, मजबूत स्पीड ब्रेकर आहे तसं आहे. चला बघा, इकडे पुढे थोडे खड्डे आहेत. ओ हो, हा जरा असा हां खाली उतरावं लागला पण जरा. इथे पुढे 2 ठिकाणी परत आपल्याला रस्ता बेकार मिळाला आहे. हा बघा, मी खूप महिन्यानी का आय डोंट नो वर्षांनी या रस्त्याने चाललो आहे मी. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट, ह्या रस्त्याला पेट्रोल पंप आय थिंक सो फक्त 1 का 2 ते पण वरती मधोमध. तर पेट्रोल आधी भरून घ्या, मी असं म्हणेन तुम्हाला, मुंबई गोवा हायवेलाच किंवा फ्रॉम मुंबई येताना तिकडे भरून घ्या. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे रात्रीचा हा रस्ता घेऊ नका प्लीज, कारण हा पूर्ण सुमसान रस्ता आहे. काय इमर्जन्सी वगैरे आली तर इश्यू होऊन जाईल, त्यासाठी पुढे 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 रस्ता जरा बेकार आहे. बघा इकडे, अरे हा बो, हा तर स्विमिंग पूल आहे इकडे आईला. छान महारी टोपी गंडेरी, हा बघा इकडे ऐसा हो. अरे रे काय आहे, अरे बेकार आहे रे. अरे देवा महाराजा,
चला निघालो. स्टार्टिंगमध्ये जरा बेकार रस्ता आहे. चला हे बघा इकडे असे स्पीड ब्रेकर आहेत. चला सध्या तरी हा रोड आता पुढे बरा आहे, काय टेन्शन नाही आहे. आता पुढे आल्यावर आपल्या इथून घ्यायचं आहे, हा बघा चिरनेर राईटला आपल्या इथून घ्यायचा हा राईट. बघा स्पीड ब्रेकर साले खूप आहे इकडे. पुढे पण रस्ता चांगला आहे आणि वातावरण झालं एक नंबर कडक उन्हाचं वातावरण झालंय. 7-8 मिनटं पुढे आलोय आपण. सध्या इकडे तरी स्पीड ब्रेकर नाही बोललो आणि स्पीड ब्रेकर आला. हे 7-8 मिनटं तरी स्पीड ब्रेकर नव्हतं, रस्ता चांगला होता. पण गाव लागलं ना की स्पीड ब्रेकर येणार फॉर शुअर, असं आहे ते. चला आता या स्पॉटला आलोय आपण. आपला घ्यायचा हा राईट, या स्पॉटला घेऊन आपला घ्यायचा राईट. हा बघा इकडे कुठचं गाव आलं कोणाच ठाऊक. चिरनेर आलं की चिरनेर, हां चिरनेर आलं येस. तर आपण किती वाजले आहेत, 2:45 आणि आपण येऊन पोचलोय चिरनेरला. येस चला पुढे. मला भूक तर लागली आहे, पण विचार करतोय मी आईला बोललो मी घरी जेवायला येईन, कारण मी 4पर्यंत पोचेन. एकटं बाहेर थांबून जेवायचं म्हणजे डोक्याला शॉट मला आवडत नाही. म्हणून मी काय विचार करतोय, इकडे पुढे बिकानेर वगैरे आहे तर तिकडे समोसा पाव खाऊया आपण एक, बस झालं. असा आपला विचार चालू आहे. स्वस्तात मस्त. मुक्काम पोस्ट चिरनेर. इकडे बघा इकडे लिहिले आहे खार पाटील लिहिले आहे ना, तर इकडेच आय थिंक सो एक पेट्रोल पंप आहे. हा बघा इकडे पेट्रोल पंप आहे, पण ह्यांच्यासाठी काय माहिती नाही की आपल्यासाठी पण आहे त्याची काय आयडिया नाही, पण इकडे पेट्रोल पंप आहे. अरे थांब ना यार, हा बघतच नाही. अरे काय, हा बघा इकडे पेट्रोल पंप आहे, महानगर गॅस. आणि आय थिंक पुढे पण अजून एक आहे असं वाटतंय मला, बघूया दाखवत असेल तर. चला इकडे कडक ऊन आहे, पावसाचं नामोनिशाण नाही आहे इकडे. मारे पण रस्ता चांगला आहे, रस्ता मस्त आहे, नॉट बॅड, रस्ता मस्त आहे. हा बघा इकडे आय थिंक सो आहे बघा, गव्हाण फाटा स्ट्रेट आहे, बोरगर लेफ्टला आहे, म्हणजे आपलं यायचं हा गव्हाण फाट्याकडे. दिघोडे गाव आहे. तर येऊन पोचलो आपण दिघोडे गावाकडे. इकडून तो घ्यायला सांगतो आपल्याला लेफ्ट, आयडियली आहे राईट, म्हणजे इथून तो घ्यायला सांगतो आपल्याला लेफ्ट, पण इकडून स्ट्रेट पण रस्ता आहे. अरे शाळेची पोर सुटली रे, थांब. लेफ्ट कशाला, आपण स्ट्रेट जाऊ ना, दाखवतो लेफ्ट आपल्याला, पण आपण स्ट्रेट जाऊ इकडून. हां रस्ता आधीचा स्ट्रेटच आहे. तो किती फरक पडतो. अरे आज बिकानेर बंद आहे. हा बिकानेर बोलतोय मी, आज बंद झाला आज बिकानेर यार, हट साला. हा परत युटर्न मला सांगतोय, काय माहिती का मोस्टली मला आठवतं आपण याच रस्त्याने जातो मी हमेशा. आपला जो रस्ता माहिती तोच घेतलेला बरा ना, हा रस्ता माहिती आहे मला. इकडे तुम्हाला ना ट्रॅफिक खूप पाहायला मिळेल, खूप प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक वगैरे असते या साईडला. ते युटर्न मार सांगते बघा ना, ते सांगते युटर्न मार. काय युटर्न मारू मी, इकडून रस्ता माहिती आहे मला राजा. ते बघा ती मला सांगते युटर्नच मार. पण हा रस्ता राजा मला माहिती आहे.
तो गुगल आंटी बोलेल झक मारून मला मॅप लावलायस तू. हा ट्रक ट्रॅफिक खूप आहे रे इकडे, म्हणून तर दाखव कोण असतो. बघूया पण रस्ता कसा आहे तो, चला बघूया. मोठे मोठे गोडाऊन आहे, गोडाऊन इकडे. हा बघा इकडे एक पेट्रोल पंप आहे या साईडला बघा, एंडिंगला इकडे बघा इकडे. हा अजून पण सांगतो मला युटर्न मार, पण काहे मारे हम काहे. कदाचित ट्रक ट्रॅफिक आहे म्हणून तो सांगतो असं मला तरी वाटतंय. बघू आता, ठीक आहे ना. आता कसं आहे ना, ते समोरून गाड्या वगैरे येत आहेत. मी असं म्हणेन, जर तुम्ही गाडी नेत असाल ना तर जो लेफ्ट दाखवला होता ना तो वा लेफ्ट तुम्ही घ्या, मला असं म्हणेन. कारण तो आय थिंक तो शॉर्टवाला असेल. आता इकडे बघ, त्यांनी रोड स्ट्रेट घेतलेला आहे पण दाखवते 45 मिनिट्स, तिकडून दाखवता 35 मिनिट्स तसं. आता आपली बाईक म्हणून काय टेन्शन नाही, एवढा काय इश्यू येत नाही. पण मी असं म्हणेन गाडी असेल तर तुम्ही तो वाला घेतलेला बरं असं मला तरी वाटतंय. पुढे फुल ऑन ट्रक ट्रॅफिक आहे बघा या साईडला, म्हणून तो त्या साईडने नेवतो आपल्याला, असं झालं ते. ओके ओके, तर तुमच्याकडे कार असेल तर मी तो वाळाच रस्ता घ्या रे बाबा. आणि काय नाही, सिरियसली माझ्याकडे बाईक आहे म्हणून मी इकडून रमत गमत साईडनी काढतोय गाडी मी. सॉलिड ट्रक ट्रॅफिक आहे हे बघा ना, छायला. वाह, 3 ट्रक बघा. रस्ता केवढा मोठा आहे बघा, 3 ट्रक जाऊ शकतात, इतका मोठा रस्ता आहे. आपण हळूहळू 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 हां चला चला निघाला 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 निघाला. पुढे आय थिंक ट्रक ट्रॅफिक संपलेला आहे, दिसत तर नाही आहे पुढे. हा एकच दिसतोय मला. नाही आहेत रे, आहेत म्हणजे येतानाचे आहेत, जाताना एकच दिसतोय मला. चायला मला वाटलं ट्रक ट्रॅफिक संपला, पण नाही, पुढे खूप आहेत. हे काय, थांब रे बाबा थांब, जाऊ दे मला. आता इकडून तो सांगतोय घ्यायला हा लेफ्ट. ओके, लेफ्ट मारून. ओके, हा बघा इकडे लेफ्ट दाखवतोय आपल्याला मॅपवर. हां, पाम बीचवर पोचायला अजून दाखव 35 मिनिट्स. हा लेफ्ट मारून पुन्हा लेफ्ट आहे, मग तिकडं ट्रॅफिक दाखवते आपल्याला, म्हणजे मॅपवर तरी. हां बघूया आपण पुढे. हा बघा लेफ्ट मारून हा पुन्हा लेफ्ट आहे. ओके, आणि ह्या लेफ्ट नंतर हो 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 हो, हा रस्ता बेकार आहे भाई, हा रस्ता पुढे बेकार आहे. अच्छा, मारी टोपी गंडेरी. आपल्याला जायचं आहे त्या साईडला, तसं आहे. ओके, तिच्या आईला. हां म्हणजे हा एक मध्ये पॅच जरा बेकार आहे, पुढे बॅक टू नॉर्मल. अरे देवा महाराजा थांब रे.
ग्रेवल्स आहे, फुल ऑन ग्रेवल्स आहे. आणि इकडून मला दाखवता गेला तो यू टर्न आय थिंक. इकडे बोर्ड लागला बघा, मुंबई वाया अटल सेतू. पण आपलं अटल सेतू नाही आहे, आपलं नॉर्मल आहे, कारण आपलं बाईक आहे ना बाबा. हो हो हो, पुढे अजून बेकार, पुढे अजून बेकार आहे. अरे देवा, बेकार आहे रे पुढे. आईला बघा. अरे थांब थांब, लेफ्टला येऊ नको राजा, मला निघू दे. हां, आईसा हो, झक मारल्या ह्या रोडनी आला असं वाटतं मला. स्ट्रेट गेलो असतो कर्नाळा साईडनी, साला परत गेलो असतो. चा मारे टोपी गंडेरी, हट साला, फालतुकीचा कळत आहे यार. तर काय घ्या, पाहिजे ना ॲडव्हेंचर, घ्या ॲडव्हेंचर घ्या. हा, याला नवीन नवीन रस्ते काढायची सवय नाही झाला आपली. आता आपला हा JNPT रोडच आहे. तर काय आहे, लधक मारली रे. अरे देवा, पुढे बघा, पुढे बघा, ची कटकट. अरे काय हे, नदिया बह रही है भाई, ऐसा घो. अरे तिच्या आईची कटकट. साईडनी जाऊ काय, ते लोक मस्त गेले त्या साईडनी. कारण चला पुढे आपण त्या रोडला आलो आहे. अरे रे रे, अरे रे रे, अरे रे रे, अरे रे रे, ऐसा घो, ऐसा घो, ऐसा घो. तिच्या आईला, हा रस्ता बेकार आहे यार, हा रस्ता करा यार. एवढे ट्रक वगैरे जातात, कुछ तो शर्म करो यार. आईला जाम बेकार आहे, जाम बेकार आहे. ऐसा मारी टोपी गंडेरी, आलेलो आहे रे बाबा, आलेलो आहे. ऐसा गो, तो जाम आहे त्या साईडला, आपल्याला तिकडेच जायचं आहे. हा रे, युटर्न भरून त्या साईडला यायचं, तो जाम का दाखवतोय. अरे यार, म्हणूनच तो 9-10 मिनटं वाढवलं त्याने, आणि काय नाही. बघा, हा इथून जातो आपला अटल सेतू वाया मुंबई. आज माझ्याकडे गाडी असली असेल तर इकडून गेलो असतो यार, 20 मिनिटात मुंबई. शा, चला इकडून आपण घेऊया उठून आता पुढे. तर मी तुम्हाला सांगेन बाबा, हा चिरंदर मार्ग तुम्ही येऊच नका, तुम्ही कर्नाळा मार्गच घ्या बाबा, जर बाईक असेल तर. आय थिंक गाडीसाठी दुसरा एक ऑप्शन असेल फॉर अटल सेतू, मला असं वाटतं आहे. जर हाच ऑप्शन असेल तर गाडीसाठी पण, तरी पण घेऊ नका, मी असं म्हणेन. तर सिरियसली आपण न्यूटन घ्यायचं आता. अरे यूटर्न मग कुठच्या कुठे आहे यार, फालतूगिरी. आता यूटर्नसाठी पण या ब्रिजचा खालून जायचं आहे आणि मग यूटर्न घ्यायचं आहे. नाही, डायव्हर्जन अगदीच बेकार आहे, अगदीच बेकार आहे. हा बघा, हा तर खड्डा तिकडा बघा, तिच्या आईचा गो. ब्रिजचा खालून जाऊ शकतो ना भाई, बेकार आहे रे इकडचे रस्ते. तर काय, पुढून जाऊ शकतो ना आपण. हां, जाऊ शकतो, जाऊ शकतो, जाऊ शकतो. चला, आलो आहे फायनली. पण फायदा नाही, पुढे पण तिची आयला हा असं उलटा काय येतो भाई, हे अर्धे इकडे उलटे येतात चायला. हां, आणि का म्हणतो मी, फायदा नाही, पुढे पुन्हा ट्रॅफिकच लागले आपल्याला चायला, लफडते. ठीक आहे, बाईक आपण निघू रा परत.
माहिती पडेलच. आता JNPT वरून एक फाटा कुठे फुटला आहे फॉर पाम बीच रोड हे पण तुम्हाला जरा दाखवतो मी. थांबा. इकडून पण मुंबई वाया अटल सेतू आहे बघा. चला आपण आता आलोय हायवेला. पुढे मॅपवर जाम दाखवत आहे. आय डोंट नो का जाम एवढं. आपल्याला 2.5 किलोमीटरवर हा हलकासा लेफ्ट घ्यायचा आपल्याला टुवर्ड जायला पाम बीच रोडला. ठीक आहे. आपल्याकडे बाईक आहे म्हणून काय रपारप निघू साईडने. होप सो. बघूया आता. अरे देवा ट्रॅफिक बघ काय आहे. कशाला आलो मी इथून. घे नवीन रस्ता घे. अजून घे घे नवीन रस्ता घे. फालतूगिरी. गपचूप गेला. अरे बाबा तू जाणार आहे का. मला जाऊ दे ना बाबा. थँक्यू थँक्यू. हाय ग माझ्या बाबा. हा बा दुसरा एक. अरे थांब ना तुझ्या आईला. एवढं काय आहे. आता या डायव्हर्जनमुळे ट्रॅफिक आहे इकडे बघा. ओके म्हणून हा ट्रॅफिक होतो इकडे. इकडे काम सुरू आहे म्हणून. हो त्यामुळे ट्रॅफिक आहे. पुढे काय नाही. हा फालतूगिरी. घाबरलो की. पण तरी पण हा पुन्हा असं घेणार नाही फॉर शुअर मी. नाहीतर मी एक काम केलं पाहिजे. तो लेफ्ट दाखवला होता ना आपला बिकानेरच्या इकडे तो लेफ्ट घ्यायला पाहिजे होता असं मला तरी वाटतं. आता जर बायकर कोणी असेल ना तर तुम्ही तोवाला लेफ्ट घ्या बिकानेरवाला. मी असं म्हणेन तुम्हाला. ते काम चालू वाटतं ब्रिजचंच काम चालू ना. हो आता GPS आंटी बोला असेल मैंने बोला था वो लिया नहीं ना इसलिए ऐसा हुआ. सुनते नहीं हो मेरा. जा आयला याची माझी बायकोच आहे ती. इकडून एक आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हलकासा लेफ्ट आहे 600 मीटरवर. बघू दे कुठे आहे तो. हां आईला जाऊ पण शकत नाही रे. रस्ता थोडासा वर खाली आहे. थँक्यू थँक्यू. हे तसे ट्रकवाले चांगले असतात. फ्रँकली बोल चांगले असतात बिचारे. असं बायकरला वगैरे ना जायला येतात ते. अच्छा उरण रोड आहे 350 किलोमीटरवर. व वाशी लेफ्टला. ओके तोच रोड घ्यायचा आपल्याला. ओके ओके गॉट इट गॉट इट गॉट इट. चला आपला हा वाला घ्यायचा आहे. हा वाला. मग हा वाला बेलापूर. अरे तुझ्या आईला. हां हाच ना. बघा बाईक जातात नाही या रोडनी. आईला तर वांदे करून टाकायचा हा बाई. हां जातात बाईक जातात. हां बाईक आहे. मी जरा घाबरलो. बाईक आहे की नाही. हाय. चला आता 20 मिनटात पाम बीच रोड. जरा खतरनाक रोड होता भाई. चिरनेर नाही मुंबई स्ट्रेट इकडे स्ट्रेट. परत चिरनेरला नाही जायचं आपल्याला. स्ट्रेट मुंबई. तर काय चला बाकी पुढे पाठीला चांगलं आहे. आता लेफ्ट मारलं की आपलं पाम बीच रोड येईल. पुढे हा रस्ता एंड होईल ना. लेफ्ट मारलं की आपले पाम बीच रोड बघा. मुंबई ठाणा बोर्डवर लागलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेन तो मधला पट्टा जो होता ना ट्रकवाला जिकडे बिकानेरकडे दाखवायला मला जायला लेफ्ट. पण मी लेफ्ट नाही घेतला. मी राईटच मारलं. माझंच मी गोष्ट खरं केली आणि माझा फसलो मी पुढे जाऊन. तर मी तुम्हाला सांगेन तिकडे तुम्ही लेफ्ट घ्या. कुठे सोडतो ते पहा. नेक्स्ट टाईम पण मी येईन पुन्हा. पण मी तो लेफ्ट घेईन मी असा विचार करतो आहे मी. बघू ते कुठे सोडतो आहे ते. अरे हा काय धूळ बघा केवढी आहे या पट्ट्याला.
अरे देवा, अरे देवा, अरे देवा, अरे देवा, फुल ऑन ग्रेवल्स, वेअर आर यू? हां, ग्रेवल्स, फुल ऑन ग्रेवल्स पट्टामधला. गाडी जपून चालवा. हा परत एक ग्रेवल्सवाला. इथे पुढे पुढे ह्या ब्रिजला पण त्याला एवढी काय चांगली अवस्था नाही आहे रस्त्याची. आहेत मध्ये मध्ये खड्डे, हे बघा आहेत मध्ये मध्ये खड्डे. ज्या आहे ना त्याच्यापेक्षा आपला तोच बरा होता यार, कर्नाळा वगैरे. ठीक आहे, एक्सपेरिमेंट. आता इकडे पुढे पुढे पण हा एक साईड रस्ता चांगला आहे आणि इकडचा रस्ता खराब आहे. आता मी खराब रस्त्याने का जातो आहे, कारण की मला जरा पुढे पुढे जायला मिळेल त्यासाठी. हा ब्रिज जातो कुठे कोण असतो खावाला. आपला खालून लेफ्ट घ्यायचं आहे. हा बघा, पाऊस पडायला लागला अचानकपणे. हा बघा, मध्ये पाठी ऊन होतं कडक, आता मध्येच पाऊस आलेला आहे. हेच चालू आहे अख्खा दिवसा हेच चालू आहे, पाऊस. तर मी आता काय करतो, पुढे आपल्याला लागले मुंबईचे रस्ते. हा ब्लॉग होता आपला खारपाडा, चिरनेर आणि पाम बीचचा रस्ता. जर तुम्ही गाडीने येत असाल तर बरोबर मॅप लावून या तुम्ही, म्हणजे तुम्हाला तो खराब रस्ता जो आम्हाला लागला होता तो तुम्हाला लागणार नाही आणि काय नाही. जर तुम्ही बाईकने येत असाल तरी पण तो नीट मॅप लावा. आय थिंक तो दुसरा रस्ता असेल मला असं वाटतं आहे. प्लीज जरा नीट रिसर्च करा. अरे पाऊस बघा, जोरात पाऊस पडतो यार. हां, जर प्लीज जरा नीट रिसर्च करा, नाहीतर आपला तो वाला रस्ता बेस्ट आहे, स्ट्रेट तसं आहे ते. सर्व थांबले झाडापाशी. चला मग मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.